आज आपण होळी स्पेशल पुरणपोळी व कटाची आमटी बनवणार आहोत। त्यासाठी 4 वाटी गव्हाचे पीठ, त्यामध्ये थोडं मीठ घालून पीठ मळून भिजत ठेवायचे। कुकरमध्ये 5 ते 6 शिट्ट्या घेऊन 1.5 वाटी डाळ शिजवून घेतली आहे। त्यातील पाणी काढून कटाची आमटी आपण बनवणार आहोत। कढईमध्ये शिजलेली डाळ घेऊन त्यामध्ये 1.5 वाटी बारीक केलेला गूळ घालून हे मिश्रण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे शिजवून घ्यायचे। आता आपण कटाची आमटी बनवणार आहोत। त्यासाठी 2 चमचे भाजलेले सुके खोबरे, अर्धा चमचा जिरे, 4 ते 5 लसूण पाकळ्या, थोडा कढीपत्ता व थोडी कोथिंबीर घालून बारीक करून घ्यायचे। कढईत 4 चमचे तेल घेऊन त्यामध्ये पाव चमचा मोहरी, चिमटभर हिंग पावडर, थोडी कढीपत्त्याची पाने, बारीक केलेला मसाला परतून घ्यायचा। 1.5 चमचा मसाला तिखट, पाव चमचा हळद पूड घालून त्यामध्ये काढून घेतलेले डाळीचे पाणी व आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून चवीपुरते मीठ व 1 तुकडा चिंच घालून 5 ते 10 मिनिट आमटी चांगली मंद आचेवर उकळून घ्यायची। पुरण करून घेतलेले आहे। कणकेचा गोळा घेऊन पिठात घोळून त्यामध्ये व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पुरण भरून पोळी लाटून तेल किंवा तूप लावून दोन्ही बाजूनी पोळी छान खरपूस भाजून घ्यायची। गरमागरम पोळी, त्यावर भरपूर तूप, कटाची आमटी सर्व करायची।